आपण सगळे हा संपूर्ण फाल्गुन महिना, फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते आजचा फाल्गुन अमावस्येचा दिवस, या दिवसापर्यंत आपण अतिशय निष्ठेनं हे व्रत सांभाळलेलं आहे. त्याचा आजचा हा शेवटचा दिवस. दिनांक 3 फेब्रुवारी 1689च्या सकाळी 10-10:30 वाजायच्या सुमारास संगमेश्वरला शेख निजाम मुकरब खान आणि त्याचा पोरगा इखलास खान यांच्या 5-6 हजारच्या फौजेनं संभाजी महाराजांना गरडा घालून संभाजी महाराजांना कैद केलं. तिथून 320 ते 345 किलोमीटरचं साधारण अंतर कापून ते तत्कालीन बहादूरगड, जो आजचा धर्मवीर गड म्हणून ओळखला जातो, श्रीगोंदा तालुक्यातला, तिथं औरंगजेब होता. औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराजांना पेश केलं. काही गोष्टी झाल्या, काही बोलणं झालं आणि हा शिवपुत्र संभाजी आपल्याला अभिप्रेत असलेलं आपलं मांडलिकत्व स्वीकारून काम करायला तयार होणार नाही आणि मुसलमान धर्म स्वीकारून उर्वरित आयुष्य व्यतीत करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना यमयातना द्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी संभाजी महाराजांची जिव्हा मुळासकट उपटून काढली. दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजांचा उजवा कान, खालचा ओठ कापून छाटून काढला. एक दिवस संभाजी महाराजांच्या उजव्या हाताचा अंगठा, डाव्या पायाचा अंगठा दगडावरती घ्यायचा आणि दुसऱ्या दगडानं ठेचून नाहीसा करायचा, उरलं सुरलं कापून तोडून टाकायचं. असं फाल्गुन शुद्ध प्रतिपदेच्या दिवसापासून ते फाल्गुन अमावस्येच्या दिवसापर्यंत संभाजी महाराज केवळ नरकयातना भोगत होते. बरं, हे असं इतकं टोकाचं विरक्त जीवन, भारत मातेच्या पायावरती स्वतःचं कमलपुष्प अर्पण करणारं जीवन का बरं स्वीकारलं संभाजी महाराजांनी? हे त्याला केवळ कारण एकच आहे. संभाजी महाराज म्हणायचे, राजश्री आबासाहेबांस जे जे संकल्पिस तेच करणे आम्हा सागत्य. अरे म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या परंपरेचा जो वसा घेतलाय तो पुढे नेऊन जगणं हेच आमचं कर्तव्य, त्यासाठीच माझं जीवन पुष्प आहे, हे संभाजी महाराज म्हणायचे. नवे संभाजी महाराज तसं जगलेत, लक्षात घ्या. एक संस्कृत सुभाषित आहे, कर्णस्त्वचम शिबिर मांसम जीवन जीमुत वाहना ददौ ददी चिरस्तिनी नास्तेदेयम महात्मनाम. म्हणजे काय तर त्या कर्णानं इंद्रानं ज्यावेळेस मागणी केली कर्णाच्या कवचकुंडलाची, त्यावेळेस कर्णानं एक कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता आपली कवचकुंडलं इंद्राला देऊन टाकली. टोकाचं समर्पण आहे बरं का हे. ज्याला स्वतःचा मृत्यू दिसत होता ज्या कवचकुंडलाशिवाय, तरी कर्णानं ते कवचकुंडलं देऊ केली. शिबिराजाची गोष्ट आपण शाळेत सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्या शिबिराजानं त्या एवढ्या छोट्याशा जीवासाठी, कपोतासाठी, कबुतरासाठी सशाण्याला आपल्या सगळ्या शरीराच्या देहावरचे मांसाचे लगदे काढून दिले. असं टोकाचं समर्पण, बलिदान त्या शिबिराजानं स्वीकारलेलं आहे. कुणासाठी? एवढासा छोटासा जीव त्या कबुतराचा, त्याच्यासाठी. जीमुत वाहना नावाचा राजपुत्र, त्यानं एका नागवंशातील नागाचा जीव वाचावा, त्यांच्यावर आलेलं हे आपदा, हे संकट टाळावं म्हणून स्वतःचं जीवन समर्पण करून त्या गरुडाकडे जाऊन स्वतः सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्या जीमुत वाहनानं. त्या तराईच्या प्रदेशात माजलेला तो शत्रू, त्याचा परिपात करावा म्हणून स्वतःचं जीवन समर्पण करून आपल्या हाडापासून अस्त्र बनवून त्या तराईच्या प्रदेशात माजलेल्या शत्रूला संपवण्यासाठी ददीची ऋषींनी जीवन आपलं समर्पण केलेलं आहे आणि अशा प्रकारचं बलिदान स्वीकारलेलं आहे. असंख्य लाखो बलिदानं सांगता येतील. हो, ह्या बलिदानांबद्दल आमच्या अंतःकरणात अगदी टोकाची आदराची भावना आहे, ती असलीच पाहिजे. सगळी बलिदानं श्रेष्ठच आहेत. पण केवळ भारतभूमीसाठी, केवळ हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्मासाठी भारत मातेच्या कपाळावरचं स्वातंत्र्याचं कुंकू आभारित राहावं म्हणून 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वीकारलेलं हे बलिदान, याला जगाच्या पाठीवरती तोड नाही. लक्षात घ्या, अजिबात तोड नाही. हे बलिदान स्वीकारायचं कशासाठी? जगावे मातृभूसाठी आम्हा वेड एक, जावे मातृभूसाठी आम्हा वेड एक, जिजावे मातृभूसाठी आम्हा वेड एक, अरे नव्हे मरावे खपावे मातृभूसाठी आम्हा वेड एक. हे असं टोकाचं वेड अंतःकरणात धरून संभाजी महाराज पहिल्या दिवसापासून ते फाल्गुन अमावस्येच्या दिवसापर्यंत मृत्यूच्या दारावरती, मृत्यूच्या खांद्यावरती हात टाकूनच वाटचाल करत होते. अखेर शेवटचा दिवस उजाडला आणि त्या बहादूरगड, धर्मवीर गडावरून संभाजी महाराजांसहित औरंगजेबानं आपला स्वतः सगळा कबिला हलवून ती छावणी वडोबुद्रुकच्या संगमावरती पडली आणि शेवटचा दिवस
फाल्गुन अमावस्येचा संभाजी महाराजांचा अर्धमेला देह त्या लाकडाच्या एका ओंडक्यावरती घेतला आणि टाचेपासून टाळूपर्यंत देहाचे एवढे छोटे 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 तुकडे करून ते निवडुंगाच्या बनात कोल्या कुत्र्यांना खायला टाकून दिले. का हो? ही इस्लाम नावाची जी काय हा जो काही प्रकार आहे, भारत मातेच्या नरडीचा घोट घेण्यासाठी उठलेली ही जी काही जात आहे, तर लक्षात घ्या, संभाजी महाराजांना मनात आणलं असतं तर क्षणार्धात शिरकलम करून औरंगजेब संपवू शकला असता. पण नाही, पुराणाला अभिप्रेत असलेल्या हलाल पद्धतीनं संभाजी महाराजांना मारलं. ह्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात पोटतिडीक आग आहे का हो आजही शिल्लक? एखादा नेता गेला किंवा चित्रपटात ज्यांनी नंगा नाच घालून सगळ्या संस्कृतीत हैदोस माजवला असा नट नटी एखादी गेली तर जेवत नाहीत त्यांचे चाहते. अरे पण या संभाजी महाराजांनी स्वतःची काया चिरंजीवी करून भारत मातेवर आलेलं अमंगळ संकट टाळून नेलं. त्या संभाजी महाराजांचं बलिदान आपण काय टोकाला स्वीकारलं पाहिजे? बरं, औरंगजेबाला केवळ एवढंच वाटत होतं की संभाजी संपला म्हणजे दख्खन संपली. अरे आतापर्यंत आम्ही कित्येक सुभेदार दख्खनवर पाठवले, आमचे शहाजाद्या आणि कित्येक सरदारांसहित कुणालाही यश आलं नाही. पण 7-7.5 लाखाची फौज घेऊन आम्ही आलो. संभाजी संपवला, ना राजा ना सेनापती ना कारभार, काही शिल्लक नाही. हिंदवी स्वराज्य टिकतच नाही त्याला वाटलं. इंद्रानं सुद्धा असंच एकदा केलं. इंद्रानं तळ्यात असणाऱ्या भूतलावरच्या राजहंसांना निरोप पाठवून दिला होता की अरे तुम्ही सगळ्यांनी निघून स्वर्गातल्या माझ्या तलावात यावं आणि स्वर्गाची शोभा वाढवावी. तसं जर कराल तर तुम्हाला इच्छित जे जे काय असेल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण ते राजहंसांनी मान्य केलं नाही. शेवटी त्या इंद्राचा दूत निरोप घेऊन आला, न याल तर तुमच्या सगळ्यांच्या देहाच्या चिंधड्या उडवू आणि रक्तानं तुम्ही ज्या तलावात राहताय ते लालबुंद सगळं रक्त होऊन जाईल. अजूनही वेळ गेलेला नाही, सगळे निघून या. त्या राजहंसानी त्या इंद्राला एक निरोप पाठवला होता. काय निरोप पाठवला बरं? अरे तुमच्या इंद्राला जाऊन सांगा आम्ही येत नाही म्हणून आमच्या देहाच्या छिद्र्या उडवून आम्हाला नरकलोक तू दाखवू शकतोस, पण लक्षात घे, शीर आणि नीर हे वेगळं करण्याची आमची वृत्ती, दूध आणि पाणी हे वेगळं करण्याची आमची वृत्ती तू आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाहीस. अरे संभाजी महाराज संपवले, पण आमच्या अंतःकरणात आज ही संभाजी महाराजांच्या वडूच्या चितेची आग धगधगते आणि त्यातून केवळ आणि केवळ संभाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या दिशेनं केवळ या समाजात आपण म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आपण वाटचाल करतो आहोत. आपण जे हे काम करतो आहोत, हे काम भगवंताने दुसरं कुणालाही सुचवलेलं नाही, ते केवळ आपल्याला सुचवले. आपण संबंध समाजात ठिकठिकाणी संभाजी महाराजांचा हा बलिदान सुतक म्हणून पाळून ते उत्पन्न करतो आहोत. कारण संभाजी महाराजांच्या ठाई ते हिंदवी स्वराज्याच्या पायी समर्पण देण्याची वृत्ती होती. सुखम वा यदि दुःखम, प्रियम वा यदि अप्रियम, प्राप्तम प्राप्तम उपासितम परी हृदय न पराजितम. अरे कुठलाही प्रकार असू द्या, त्याच्यात हृदय पराजित करून आम्ही हिंदू धर्म सोडण्याचं काम कुठल्याही क्षणाला करणार नाही, ही संभाजी महाराजांची वृत्ती ध्यानात घेता आजचा जो शेवटचा दिवस, या दिवशी संभाजी महाराजांच्या देहाचे छिन्न विचिन्न तुकडे करून कोल्या कुत्र्यांना खायला टाकून दिले, संभाजी महाराजांच्या मस्तकातलं मेंदू मांस करून बालाच्या फळावरती लावून ज्या ज्या महाराष्ट्रातल्या शहरात मुघली ठाणी हे तिथं सगळीकडं संभाजी महाराजांच्या त्या शिराची यात्रा काढली आणि सगळीकडे दहशत पसरवण्याचा एक ते द्योतक उत्पन्न केलं. ते संभाजी महाराजांचं मस्तक उत्तरेला गेलं. अरे अशा कित्येक हिंदूंच्या नरवीरांची मस्तकं औरंगजेबानं दिल्लीला जाऊन मोरीच्या तोंडाला बांधली. म्हणजे आंघोळ करून शौच करून येणाऱ्या सांडपाण्याचं जे पाणी जिथून पडतं तिथं अशी मस्तकं लावलेली आहेत. लक्षात घ्या, ही जी वृत्ती आहे औरंगजेब नावाची, हे ती कधी आपला मित्र होऊ शकत नाही. कसा कोंबडी पोटी जन्मे गरुड, कसा भ्याड प्राणी करे घोड दौड, ययाती कसा होऊ शकतो विरक्त, मुसलमान तैसा नसे देशभक्त. हे मुसलमान नावाचं बीज खुडून काढण्यासाठी इस्लामच्या नाशाची भूक असलेला उपक्रम, त्याचं नाव आहे धर्मवीर बलिदान मास. भारत मातेचा संसार उभा करण्याचं सामर्थ्य जे या धर्मवीर बलिदान मासात आहे, ते जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही ते काय असं की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीचे इव्हेंट्स, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही तसल्या इव्हेंटमध्ये लाखो रुपये देऊन ते मिळणार नाही. हे सत्य ध्यानात घेता आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी व्रतस्थ असलं पाहिजे. म्हणजे काय बरं, आपल्या घरचं जर कुणी गेलं तर आपल्याला अन्न गोड लागत नाही, आपल्याला पाणी पिऊ वाटत नाही, अगदी निरीच्छ राहावंसं वाटतं. केवळ त्यांच्या स्मरणात
त्यांच्या आठवणीत बुडून अखंड जावं असं वाटतं आपल्याला. आजच्या दिवशी संभाजी महाराज गेलेत. हो, कुणीही जवळ येईल, अगदी मोतीचूर लाडू तोंडात घातले तर हे पाण्याला शिवणार नाही, आज पाण्याला शिवणार नाही असं व्रतस्थ आजच्या अखंड दिवसभर राहून आपण संभाजी महाराजांच्या हे वळवून आणलेल्या ज्वालेला अभिप्रेत असलेलं जीवन आजच्या दिवशी आपण जगूयात. संपूर्ण महिना व्रत म्हणून आपण पाळलेलंच आहे. हे आजच्या दिवशी दिसेल त्याला संभाजी महाराजांचं हे बलिदान पाळायला भाग पाडू. एक जाता जाता फक्त हे किती टोकाला जाऊन पाळायचं आहे बरं ते सांगतो आणि मी थांबतो. भंगेल धरणी शतदा नभ कोसळेल, ग्रहगोल बनवणी ग्रहगोल भग्न बनवणी रविका जळेल, उददी अटेल नगराज विरगळेल, शिव सूर्य पायक परिव्रतना तेजेल. काय बरोबर याचा अर्थ? अरे म्हणजे मोठा प्रचंड भूकंप येऊन धरणीला अगदी माणसात पडावी तेवढे तडेच्या तडे जातील. संपूर्ण पृथ्वीवरच्या धरणीला म्हणतोय. होईल का? होणार नाही, पण ते एक वेळ होईल. उददी अटेल म्हणजे नद्या सगळ्या आटून जातील, सागर तलाव सगळे आटून जातील, सगळ्या पृथ्वीवरचे म्हणतोय मी. होणार नाही ते, पण एक वेळ होईल. नगराज म्हणजे हिमराज, जो संपूर्ण बर्फानं आच्छादलेला हे त्याच्या उरावरती अंगावरती सर्वांगावरती असलेला सगळा बर्फ विथून व तो नदीरूप होऊन जाईल. हे होणार नाही, पण एक वेळ होईल. सूर्य काय, सगळे तारे काय, आकाश गंगा सगळी उलटी पालटी होऊन कोसळून खाली पडेल. पडेल का? एक वेळ पडेल. पडणार नाही, पण एक वेळ पडेल. हे सगळं अनपेक्षित असं अनैसर्गिक कृत्य सगळीकडे होईल, पण लक्षात घ्या शिव सूर्य पायक परिव्रतना तेजेल. हे सगळं जे होणार नाही ते सुद्धा होईल, एक वेळ होईल. पण संभाजी महाराजांचं व्रत घेतलेले आम्ही अंतःकरणातनं तसुबर सुद्धा संभाजी महाराजांच्या व्रताला अंतर देणार नाही. इतक्या टोकाचं व्रत हे आम्ही जगू. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. अरे जो शस्त्रानं तोडला जाणार नाही, जो पाण्यात भिजवला जाणार नाही, हे जो जाळाला पेटवला जाणार नाही, असा संभाजी महाराजांचा चिरंजीवी आत्मा, ती चिरंजीवी काया, हे केवळ त्यांना अभिप्रेत असंच काम करण्यासाठी आमचा जन्म आहे. हे आपण सगळे चित्तात ठेवूया आणि आजचा हा दिवस सगळे व्रत म्हणून पाहूया. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.